जगाच्या कल्याणाचा भार तुझ्यावर टाकून मी आता निवांतपणे जातोय. गुरुदेव, गुरुदेव, असं का म्हणतायसा? अहो तुम्ही गेला तर म्या पोरका होईन गुरुदेव, म्या पोरका होईन. नाही बाळू, अरे तू पोरका कसा होशील? अरे मी देहाने जरी गेलो तरी जीवाने तुझ्या जवळच राहणार आहे. तू पोरका होणार नाही. गुरुदेव, मला सोडून जाऊ नका गुरुदेव, मला सोडून जाऊ नका. मी तुम्हाला जाऊ देणार नाही गुरुदेव, मी तुम्हाला जाऊ देणार नाही गुरुदेव. नैनं छिन्नन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेदयन्त्यापु न शोषयते मारुता. गुरुदेव, गुरुदेव, अरे लेकरं, गुरुदेव गेले, गुरुदेव गेले, जय भानामती. बोला मांत्रिक. अहो का बोलावं केलं? कार आज पत्तू दरोडे घातलेत कोणाच्या जीवावर? अहो मांत्रिक तुमच्याच की जीवावर. अहो भानामतीला कौल लावलं बिगार. आम्ही कधी दरोड्याला गेलो होय? बर काय काम आहे? बाळू धनगराला ठार मारायचे. हत्तीच्या तू तर चढावे आजच्यामुळे. हा पण जरा सांभाळून, नाही तर बाराच्या भावात चाल. अरे माझी मतीर चालना, मूठ चालना, पिशाच करणे चालना, म्हणून म्हणून तुम्हाला बोलिवले. काम झालं म्हणून समजा. जय भानामती. जय भानामती. अरे हे काय म्हणायचं, 1000 लोकांच्या पंक्ती बसल्यात, आबाळ भरून आले, पाऊस येतोय वाटतं. अरे येतोय काय म्हणतोय, इकडंच आला ना हो पाऊस. हे बघ थांब थांब, मी मामासने सांगून येतो. देवा, पावसानं सुरुवात केली. काय? अरे तो काय चुक्काळीचा पडतोय. अरे सुकाळीच्या, अरे अन्नाच्या माती कालबस काय रे तुझ्या? अरे जा, अरे जिकडे दुष्काळ पडलाय तिकडे जा. अरे जगाचं कल्याण तरी होईल. अरे अरे तू असं ऐकणार नाहीस, असं ऐकणार नाहीस तू. थांब. थांबतो.
विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चहा. अरे धुळप्पा, जी ह्यो आमचा मुधोळचा दौरा इथं आजच्या दिवस आहे. उद्या निपाणी भागात जायचं आहे, तेव्हा तू बी आमच्या बरोबर चल. येतो की. तिथनं पांडुरंगाच्या दर्शनाला बी जायचं आहे. जशी आपली मर्जी मामा. बाळूमामांच्या नावानं चांग भलं. बाळूमामांच्या नावानं चांग भलं. काय वकिला, आत्ता काय तयारी? मामा, आम्ही सर्व मंडळी व्यंकटगिरीच्या दर्शनाला जावं म्हणतो. काय धोळप्पा, येताय का? अहो येताय का म्हणून काय विचारताय? माझी लई इच्छा हं. आहे. येतो की. जाऊ मामा. अरे तू कुठे निघालास? तू माझ्या बरोबर येणार आहेस ना मग? होय मामा. वकील साहेब, हं. तुम्ही या जाऊन छान. मामा, येतो आम्ही. अरे अरे, असू द्या. काय र, असं का ताण केलंस बा? आम्ही लगत. काय नाही मामा. अरे काय नाही काय, तुला व्यंकटगिरीला जायचं होतं ना मग? होय मामा, पण तुमची परवानगी कुठे आहे? आणि तुमच्या परवानगी बिगार व्यंकटगिरीचं दर्शन होईल होय? अरे सुकाळीच्या, तू बोलायला नाही ऐकायचास. तुला व्यंकटगिरीचं दर्शनच घ्यायचंय ना मग? तर मग झाक डोळं. अरे झाक म्हणतोय ना मग. काय रे, दर्शन घडलं ना मग व्यंकटगिरीचं? होय मामा. अरे गाढवा, त्या वकील मंडळी परास भाग्यवान निघालास की तू. दे हरी पलंगावरी. मामा, मी खरंच नशीबवान आहे. तुमच्यासारख्या देवाच्या सेवेत राहायचं भाग्य मला लाभलं. आणखी काय पाहिजे तेव्हा मला? जय हलसिद्धनाथ. हा, समधी ठीक आहे ना मग? होय देवा, तुमच्या कृपेनं समद गाव सुखी आहे. आणि ह्या खेपला पावसानं बी चांगलीच कृपा केली आहे. आणि तुमच्या आशीर्वादानं मोती फुलल्या शिवारात. होय देवा. वा, झॅक झॅक. पर मामा, राम्याचा बल्लाही आजारी आहे. होय देवा, पाण्यासारखा माझा बैल तापानं 4 दिवस अगदी कोलमडून पडलाय. चारा बी खाईना आणि पाणी बी पिईना. मरणाची अगदी वाट बघतोय बघा आता. तवा चिमुडभर भंडारा दिला असता तर. अरे सुकाळीच्या, चिमुटभर भंडारा कशाला? म्याच येतो की तुझ्या घरला. तुम्ही आणि माझ्या घरला? अरे बैल म्हणजे शेतकऱ्याचा जीव, होय. आणि शेतकरी म्हणजे माझा मैत्रच. आणि बैल म्हणजे दुसरं कोण र? अरे महादेवाचा नंदीच की. चला बघू, बरं करूया त्याला. चला चला. अरे फुल्या, असं कसा रे निश्चित पडलास तू? 4 दिवस झालं तुझ्या पोटात अन्न नाही का पाणी नाही. जीव झुरणीला लागलाय नुसता. अरे तुझ्यामुळं ह्यो पतंग्या बी 4 दिवस झालं चाऱ्याला तोंड लावना. नुसती आसवड हसूया. अरे तुम्ही म्हणजे आमचं काहीच हायसा. आमच्या पोटाला पारबाळ नाही म्हणून तुम्हाला आम्ही पार मानले या. अगं पोरी, त्या सुकाळीच्याला काय झालं या? आणि भडवीच्या तुला र काय झालं या? गेलंय होते. अरे पुल्या, चल उठ बघू. आ अरे राम्या, बघतोच काय लेका? अरे भुकावलंय ते. घाल बघू चारा त्याला. होय जी. आणि त्या भडवीच्या पतंग्याला बी घाल.
अरे 4 दिवस उपाशी मेले र ते बी. देवा तुमच्यामुळेच आमचा बैल वाचला बघा. देवा तुम्ही संकटाला धावून आला सा म्हणून वाचलं माझं पोर. होय नाही वाचून काय करतो या. हो नंदी मेला असता तर तो शंकर्या माझ्या नावानं बोंबलला असता की. बर फुल्या पतंग्या अरे येऊ का रे मी. बरं बाळानू येतो ना. सुखानं राहा. अरे कलियुगात पापाचंच पारडं जड झालं. स्वार्थापायी माणूस माणसालाच खायला लागला. भविष्यात माणसातली माणुसकी लुप्त पावल. माणूस स्वतःची कबर स्वतः खोद आणि एक दिवस या जगाचा नाश होईल. 12 कोसावर दिवा पेटल. पिंडाला शिवायला कावळा बी उरणार नाही. जे पापी असतील त्यांची राख होईल आणि जे पुण्यवान जगतील तेच या जगाचं कल्याण करतील. आणि ते बघायला तवा मी असणार आहे. जय भानामती, जय चामुंडी, जय मुंडी. बोल मांत्रिका काय करू. बाळू धनगराचा काटा काट. कसा काढू. काट्यानं काटा काट. म्हणजे मायावी रूप हे त्याला भूलपाट. त्याच्या पोटात विष टाक. काटलं म्हणून समाज. शबाश वचन दे. दिलं वचन. घेतला वसा टाकणार नाही. त्याला मारल्या बिगर वापस येणार नाही. वा जा वेश बदल कामाला लाग. ओम फुट स्वाहा. क्या बात है. क्या बात है. अहो हाडळ आहे ते हाडळ. लय मागू नका सा नाहीतर तुमचंच काम फत्ते करल ती. जय भानामती. देवा पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेऊन आलो. येताना तुळशीची माळ पण घालून आलो. अरे लेका या माळ परास मनाची माळ लई चांगली. मनात भाव ठेवा. पुण्याही न वागा. होय 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 देवा. कोण ग तू. मामा मी लई आमच्या गावासने आले बघा तुमच्या दर्शनाला. दहीभात आणलाय तुमच्यासाठी. 4 घास खावावं एवढीच इच्छा आहे. तू एवढ्या लांबनं आलीयास ते बी माझ्यासाठी दहीभात घेऊन. तर 4 घास मला खायलाच पाहिजे. दे. कोण आहेस तू. काय फेकू भंडारा. नको 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 नको. काय ग माझ्यावर डाव केलास वय. ज्या मायावी शक्तीने तुला पाठविली त्याची फळ ती भोगतीलच. पर तू काय उगा इथं माराय आलीयास. आता तू तर काय करणार म्हणा. धड खाली नाही धड वरती नाही मधीच लोंबकळत राहिलीयास. आता तुला माझ्याकडनं मुक्ती मिळणार आहे म्हणून तू इथं आली. शंभू कैलासपती मी तुम्हाला ओळखलं नाही. पर मी या मांत्रिकाच्या मायाजालात अडकून पडले. देवा मला माफ करा. देवा मला माफ करा. जा आता या मायाजालातून तू मुक्त झालीस. जा दिली तुला मुक्ती.
जय मरगूबाई. मामा अहो ती बाई पिशाची होती. अरे पिशाचिनी म्हणजे तरी दुसरी कोण र? एक देह सोडलेला अतृप्त आत्मा. म्हणूनच तुम्हाला सांगतो या, पुण्य करा, पुण्याईचा मार्ग धरा. सत्याच्या घरात लक्ष्मी पाणी भरतीया. मरगूबाईच्या नावानं. अगं ये मरगूबाई, मला एक मरणाची झोप लागली होती, पर तू तर जागा नाही करायचीस. तिकडे माणसांचं मुडदा पडायला लागल्यात. रोगराईनं गावावर घाला घातलाय. तुझा तर राग नाही नव त्यांच्यावर? तू का बाई पराचा कावळा करून टोचायला लागल्या सहज गोष्टीला? हा, मी जातो पुढं, तू बी ये तिकडं. काय किती पेशंट फिरतात एकूण? इथे 9 आहेत आणि वरच्या वॉर्डात 25 आहेत. शिवाय ओपीडी साठी बाहेर टेंट्स उभे केले ते वेगळेच. नमस्कार. साहेब, तसं काही काळजी करण्याचं कारण नाहीये. साहेब, ही साथ जरी भयानक असली तरी या साथीवर नियंत्रण ठेवून लोकांचे प्राण वाचवण्याचा आम्ही अगदी आटोकाट प्रयत्न करतो आहोत. फार वाईट झालंय, फार वाईट झालं पाटील. जे लोक दगावले त्यांच्यासाठी आमदार या नात्यानं 25,000 रुपयाची शासकीय मदत जाहीर करतो. अरे सुकाळीच्या नोट टाळ्या का वाजवतायसा? अरे छात्या बडवा छात्या. मेलेल्यांच्या आत्म्याला शांतता तरी लाभल. आणि मुडदे पडल्यावर ते पैसे काय त्यांच्या चितेवर जाळायचं होय र? आणि काय हो आरोग्याचा अधिकारी, माणसं मरुस्तीवर तुम्ही काय झोपला होतास? त्याचं काय, शासकीय यंत्रणा मिळायला थोडासा वेळ लागला इतकंच, त्यामुळे थोडासा उशीर झाला. एनिवे, आपण कोण? अहो बाळू मामा आहेत, साक्षात देवताचा अवतार. बाळू मामा काय बी करा, पर एवढी रोगराई थांबवा आणि या गावाला वाचवा. पाटील, काय चाललंय काय हे? अहो शुद्ध वेडेपण आहे, अंधश्रद्धा आहे ही. बोल भडवीच्या बोल. 4 पुस्तकं शिकलायस? अरे जे नर बळी देतात, बकरी कापत्यात, कोंबड्या कापत्यात, देवाच्या नावावर पैसे गोळा करतात, ती झाली अंधश्रद्धा. पर मला बी अंधश्रद्धा आवडत नाही. ती अंधश्रद्धा वेगळी आणि देवावरची श्रद्धा वेगळी. अंधश्रद्धा म्हणून किती बी वरडला तर प्रत्येक माणसाच्या हृदयात ईश्वरी शक्ती आहे. आणि शक्ती आहे म्हणून माणूस माणसात आहे. नाहीतर माणसानं माणसाचं लचक तोडलं असतं, कुत्र्या मांजरासारखं जगणं झालं असतं. हे बघा, आम्ही इथे तुमचं लेक्चर ऐकायला आलेलो नाही. आम्हाला आमचं काम करू द्या प्लीज. कर बाबा कर, तू तुझं काम कर, माझं काम मी करतो. आणि 2-4 गचाकली तर तो हलचिनात मला माफ करायचा नाही. अहो पाटील, या माझ्या मागणं. बाळू मामाच्या नावानं. अरे तुला दया माया आहे की नाही? आणि किती मुडदा पाडशील र? अरे जा, तुझे तोंड काळ कर. जा 7 समुद्रा पल्ल्यावर जा. ऐकणार नाही. मला आता बरं वाटतंय. काय झालं? हा, काय आश्चर्य आहे साहेब. साहेब, सगळे पेशंट आपोआप बरे झाले. बाळू मामा, सगळे पेशंट बरे झाले. काय जादू काय केली? मामा, मी तुम्हाला नको नको ते बोललो, माझी चूक झाली. अरे अंधश्रद्धेला विरोधा पाहिजेच, पर अंधश्रद्धेचं साप समजून भुई तुपटू नका म्हणजे झालं. गावकऱ्यानो, रोगराई तर पळाली, जी मेली ती मेलीच.
अरे त्यांच्या मरणाचं दुःख मला बी हाय. त्यांच्या आत्म्याला शांती लाभू दे. अरे मला सुक्काळीच्याला कसली झोप लागली होती कुणास अरे आधी मधी त्या मरगुबाईच्या मंदिरात जाईत जावा आणि घंटी वाजवून तिला जागी ठेवा. मी असलो नसलो तर ती येईल तुमच्या संकटाला धावून. जय मरगुबाई. बाळू मामाच्या नावानं. जय हलसिंगनाथ. बरं मंडळी, आम्ही जातो आता आमच्या मुक्कामाला. अहो मामा, तुम्हाला कितींदा सांगितलं इथंच राहावा. होय अहो त्या मरगुबाईच्या देवळात कशा पायी उघड्यावर जाऊन पडतायसा. होय मामा, तुम्ही इथं राहायला असा तर देऊळ होईल आमच्या घराचं. तुम्हा दोघा नवरा बायकोसनी माझं देऊळ बांधायची लई इच्छा झाल्या होय र. हा तसं ना मामा, तुम्ही जिथं राशीला ते देऊळच की. होय नव. मग काय र भोसल्या, त्या रस्त्याकडचं माळ रान कुणाचं र? माझच आहे जी. तुझ्या बाच आहे वर सुक्काळीच्या. जन्माला येताना काय बरोबर घेऊन आलतास आईच्या पोटात ना? काय जाताना घेऊन जाणार तिरडीवर संगतीनं? नाही देवा, अहो ही धरणी तुमचीच आहे. मी फक्त नावाचा मालक आहे. मग देशील का मला तुकडा? अहो तुकडा का? अहो समजा रानच तुमचं आहे की. तुमच्या परस काय मोठं आहे वय हे सगळं. देवा, तुमच्या आशीर्वादानंच पाटपाणी पिकलं. नाहीतर ही धन दौलत जमीन जुमला काय कामाचा हो. मग कर माझ्या नावानं आणि बांधा तिथं समाधी मी मेल्यावर. अहो असं काय बोलताय देवा? आणि आज मरणाचा विषय का? अरे तुमच्या माघारी या आम्ही जगून काय करू? अरे भोसल्या, मरान कुणाला चुकलंय होय र? मंडळी, यार सायावरा यार बदकावरा हुट्टीत जिवा व मी सायोदनो. कोण आज मरल, कोण उद्या मरल, पर मरान प्रत्येकाला अटळ आहे. म्हणून प्रत्येकानं नीती धर्मानं वागावं. धन दौलत आपल्या बरोबर येत नाही. आपल्या बरोबर येतं ते पाप पुण्य. आणि पाप पुण्याचं परिणाम मेल्यावर बी भोगावं लागतात. माणूस जन्माला येताना सोबत काय बी घेऊन येत नाही आणि जाताना बी बरोबर काय घेऊन जात नाही. बरोबर राहतो तो पाप पुण्याचा घडा. तो कवा ह्या जन्मी फुटतो तर कवा पुढच्या जन्मी. म्हणून माणसानं नेहमी पुण्याईनं वागावं. माणसावरच काय, अरे प्राणी मात्रावरही दया करावी. अरे ही मेंढी का वरडा लागल्या र? कंची मेंढी मामा? अहो इथं मेंढी नाही मामा. अरे वरडती अरे, जीव तोडून वरडत्या. अरे शिंगाळ्या, ताईबाईची जत्रा अशी वायलीच करायची होय? अरे वायली का करूया की वली? पितोस काय? घे पान का. अगं कळपातनं बाहेर पडलेला मेंढरू असंच वरडणार. गरबार हाय का ते नीट बघून आणले असं ना व? अगं मला काय खुळा समजतेस की काय तू? ताईबाईच्या जत्रेला गरभर मेंढी लागणारे ठाव नाही होय मला. मुल्ला आलाय का नाही ते बघा. तो यायचं कवा आणि हिला कापायची कवा? येईल ग एवढ्यात. जा तू खड्डा खाल्ला का बघ जा आधी. अव खड्डा कवाच खडला या. लवकर कापा, शिजाय येळ लागतो. ठाव नाही तुम्हाला? या शेळी जाते जीवानीशी आणि खाणारे म्हणतात वाताड. असू दे असू दे, आटपा लवकर. काय रे शिंगाड्या, काय चाललंय घरात? मामा बसा की. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. काय चाललंय या घरात? कावडा मांत्रिकानं सांगितलं की. काय सांगितलंय कवड्या मांत्रिकानं? घरात सुख समाधान नांदू दे म्हणून ताईबाईची जत्रा करायला सांगितली. म्हणून या मेंढीचा बळी देणार होतास रे सुक्काळीच्या? अरे मेंढराची हाक मला 12 कोसावर नाही ती. बर देवा, ताईबाईची जत्रा? अरे गाडवीच्या ताईबाईची जत्रा म्हणजे भूमातीची जत्रा. अरे जी भूमाता आपल्या सगळ्यासनी आपल्या अंगाखांदावर लहानाचं मोठं करतीया. आपल्या तोंडात 2 घास घालून ती आपल्याला जगवतीया. ती आपल्याच लेकराचा बळी कशाला मागल र? याद राख, या गरबार मेंढीला मारशील तर सत्यानाश होईल तुझ्या घराण्याचा. तुझ्या वसाला दिवा बी राहणार नाही. लक्षात ठेव. नको देवा, एवढा भयंकर शाप नका देऊ. मी सोडून देईन त्या मेंढीला. नाही मारत त्या मेंढीला. अरे केवढ्याला आणलीस ती मेंढी? किंमत बोल. नको देवा, नको. तसेच घेऊन जा तुमच्या संग. हे घे पैसे, मी घेऊन जातो हिला. अगं
कशाला भीती आहेस? बाळू धनगर जिद्द आहे अजून. चल चल माझ्या बरोबर. लेकूर वाळी हो, कस वाढव तुझा. चल चल माझ्या बरोबर. चल माझ्या लेकी, चल. जय हलसिद्धनाथ. काय र मान्या, तुझा चेहरा का पडला असा मी मेल्यावानी? मामा, तुम्ही खाणं पिणं सोडलेलं कळलं म्हणून लिंगापूरची वाट धरली म्या. हे बघा, वाईस 2 घास खाऊन घ्या. तब्येत किती खालावली बघते सनव. अहो अहो, अशानं तुमच्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर तुमच्या माघारी कोण आहे आम्हाला? अरे सुकाळीच्या, म्या काय ताकीद केली आ? मी नाही असं कवा बी म्हणायचं नाही. अरे तुझी माया कळते अरे मला. असं रडू नकस. भंडारा घे आणि लक्षात ठेव, ह्यो कुणाला बी दे, मरत्याला बी जगविल बघ. ह्यो घे भंडारा. हर वाळक्या झाडाला बी पालवी फुटल, सुक्या खडकाला बी पाजर फुटल. बाळूमामाच्या नावानं गेलं वरीसभर या हिरीचं काम चाललंय. आमचं नशीबच दगडाभातीचं. पैशापायी पैसा बी गेला आणि येळेपायी येळ बी निघून गेली. वाटलं होतं हिरीला पाणी लागलं तर हिरं मोती पिकतील या जमिनीत, पण कुठलं आलंय आमचं एवढं नशीब? नगा म्हणू असं, असं नगाव म्हणू. माझं मन मला सांगतंय, एक दिवस आपल्या हिरीला नक्की पाणी लागेल बघा. कवा? आम्ही मेल्यावर? अगं आता आणि कुठनं आणू पैसा? आता हाय हे शेत बी इकलं तरी बी नाही या हिरीला पाणी लागायचं. काय पाहुणं, हिर खंताळा धरणी आईची पूजा विजा केली होती का? अहो समद केलं होतं. कोंबडा कोंबडीचा निवद बी दावला होता. म्हणूनच पाणी लागलं नसेल. अहो कोंबडा कोंबडी कापून देवाच्या धरणी आईची कृपा होत नसती. राग मारून घेऊ नकासा. अशीच आज्ञा आम्हाला बाळूमामांची. बाळूमामा म्हणजे ते देवरूपी बाळूमामा तेच नव्ह का? होय, देव माणूसच आहे तो. त्यांचा महिमा काय सांगावा. हे बघा, यो भंडारा आहे माझ्याकडे बाळूमामांचा. पुन्हा एकदा गोड निवेद करून भंडारा टाकून खोदायला सुरुवात करा. खात्री आहे माझी, बाळूमामांची कृपा होईल तुमच्यावर. त्या देवरशाचं मला काय बी सांगू नका सा. मला नाही तसलं काय पटत. त्यासनी नाही पटू दे, पर तुमच्या बोलण्यानं आशा वाटायला लागल्या बघा. अव बाळूमामासनी भेटायची लई तीच इच्छा होती, पर आमचं धनी हे असं. तुमच्या रूपानं बाळूमामाच भेटलं बघा. द्या बाळूमामांचा भंडारा द्या मला. त्याची भक्तिभावानं पूजा करीन आणि नव्या जोमानं कामाला लागीन बघा. होय, आज 8 दिवसानं पौर्णिमा आहे. त्या दिवशी नव्यानं सुरुवात करा कामाला. जो भंडारा घ्या, बाळूमामांचं नाव घ्या, लागा कामाला. होय दादा, होय. हलसिद्धनाथा, अरे अरे मला लिंगापुरातनं हलवा किर, मला आदमापूरला घेऊन चला. अरे अरे मला मरगूबाईला भेटायची इच्छा झाली. तिला न भेटता गेलो तर ती रागावल र. अरे बाळू, ही हाड त्या मरगूबाईच्या देवळात नेऊन सोडा किर. अरे तो भोसल्या सरकार कुठं हाय? निरोप धाडलाय देवा, येईलच इतक्यात. हा मामा, मी आलोय देवा. काय होतंय तुमसनी मामा? डॉक्टरसनी घेऊन येऊ का? तो डॉक्टर सुकाळीचा काय करणार येऊन? म्या जगाचा डॉक्टर हाय.
माझ्यासाठी एवढंच करा. मला आदमापूरला घेऊन चला रे. तिकडं माझी लेकरं वाट बघत्यात रे. वाटेला डोळं लावून बसलं असतील तिकडं. बरं देवा, जशी तुमची इच्छा. उद्या सकाळच्यालाच निघूया. अरे अशी का रडतायसा? हा, म्या जातोय कुठं? अरे या धरतीच्या आधी मी जन्माला आलोय. ज्या दिवशी जगातली समधी झाडं एकाच वेळी उभ्यानं पेटतील त्या दिवशी मी नाही असं समजायचं. तवर मी नाही असं कवा बी समजायचं नाही. संकटाच्या वेळी हाक द्या, मी धावून येईन. माझं त्रिशूळ जगाच्या माथ्यावर कायमपणे तळपत राहील. माझ्या देहाचं कातडं जीर्ण झालं तर गोळा करून फेकून देईन कुठेतरी, पर माझा आत्मा अमर राहील. पाप करू नगासा, पुण्याईचा मार्ग धरा. प्राणी मात्रांची सेवा करा. पुण्याईचा मार्ग धरला तर स्वर्गात जागा मिळेल तुम्हाला. पुण्याईला माझा सदैव आशीर्वाद राहील. बाळूमामांच्या नावानं, बाळूमामांच्या नावानं, बाळूमामांच्या नावानं. चला मंडळी, मला आता आदमापूरला घेऊन चला. देवा बाळू मामा, तुझ्या भंडाऱ्याचा चमत्कार दाखव. माझ्या हिरीला पाणी लागून माझ्या शेतात हिर मोती पिकू देत देवा. उठणार नाही, मातणार नाही. बाळूमामांच्या नावानं. अरे माझी बकरी तिथं लिंगापुरातच राहिली. अरे त्या वीराप्पाला सांगा र माझी बकरी आणायला. आणि एक सांगून ठेवतो, माझ्या माघारी माझी बकरी बिकरी ऐकायची नाही. जो पतूर तुम्हाला सांभाळता येतील त्यावर सांभाळा. आणि ज्या दिवशी जमणार नाही त्या दिवशी सोडून द्या. आदमापूरच्या डोंगरात, डोंगरातल्या दगडांनी माझी बकरी नाही राखली तर बाळ्या धनगर नाव नाही सांगणार म्या. अरे दगडाला बी पाजर फोडायची ताकद आहे माझ्यात. माने दादा, अव माने दादा, माने दादा, आपल्या हिरीला पाणी लागलं बघा. मी म्हणलं नव्हतं बाळूमामांचा भंडारा असा वाया जायचा नाही. वय मी अवघाच देव माणसाला नावं ठेवली. बाळू मामा माफ करा, हो मला माफ करा. वहिनी, ज्या दगडाला पाणी आलं तो दगड बाळूमामांची मूर्ती समजून देवारात पूजा. तुम्हाला काय बी कमी पडायचं नाही. वय वय दादा. अरे गणप्या, आणतो दगड वर. हा, आता याची पूजा करा. वय माने दादा, या दगडात कसली तरी मूर्ती दिसतीये बघा. अहो कसली तरी काय म्हणताय सा, प्रत्यक्ष बाळूमामाच आहेत ते. काय सांगता? मग प्रत्यक्ष देवच आला की हो माझ्या देवारात. आता या हिरीच्या पाण्यानं आंघोळ घालते आणि देवारात मग पुजते बघा. होय होय, बाळूमामाच्या नावानं. कोण रडतंय? हा, अगदी मरगूबाई, तूच अशी रडायला लागली तर माझ्या लेकराने जायचं कुठं? हा,
उद्या माझ्या माघारी माझी लेकरं तुझ्याकडे ये जा करतील. कधी त्यांचा तुला पाय लागला, धक्का लागला तरी त्यांच्यावर रागावू नकस. तुम्ही बायका लई रागाच्या. परवा त्या सौंदत्तीला गेलो होतो, रेणुकेला बी लई रागावलो. बारीक सारीक गोष्टीवरून भक्तासनी शासन देऊ नकस. बाई हे बघ, आज पतूर मी बी लोकांवर लई राग केला पर आता लई वाईट वाटतंय. तू बी रागावलीस तर त्या लेकराने कोणाच्या कुशीत जायचं. मी आता लई थकलोय. गुरुदेवाने आमसनी पाय दिलं म्हणून लोकांची सेवा करू शकलो. पर आता हे शरीर लई थकलंय. पर लक्षात ठेव, मी हे शरीर सोडून गेलो तरी हे जग सोडून जाणार नाही. माझं हे त्रिशूळ जगाच्या माथ्यावर कायम तळपत राहील. गप, रडू नकस. तुम्ही बायका अशाच. सत्यवा. कोण आहे? कोण आहे? बनी तुम्ही आणि इतक्या रातच्याला ते बी इतक्या पावसात ना. अगं धनगराची जात आपली. असं उन्हा पावसाला कोण भीतया? किती भिजलायसा बघा. अशी ना आजारी पडशील की. अगं आजाराला कोण भीतया? आणि ऊन 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 काय होईल? मरूनच येईल हो. नाही, त्याला तरी कोण भीतया? माझ्याशी शपथ आहे तुम्हाला असं काय बोलशील तर. अगं बोललो काय आणि नाही काय? मरण कुणाला चुकया? सांग की. जो जन्माला आलाय त्याला एक ना एक दिवस मरायचं असतेच की. तुम्ही मला रडवायला आलं सवय. छा छा, आयुष्यभर तुला रडवत चालू आहे. आता आणि कशाला रडवू? खरं सांगू, मी तुझ्या लई मोठा अन्याय केलाय बघ सत्य. आज काय झालंय की तुम्हाला? खरं तेच सांगतो. माझ्या संग लगीन करून आयुष्यभर माझ्या नावात कुक्कू लावलंस, डोरलं बांधलंस. पर त्याच्या बदल्यात मी तुला काय दिलं सांग की. सांगू? सांग. आज तू तुझं मन मोकळ कर. मनात कसला बी आड पडदा बाळगू नगस. बोल. कुबेराचं धन दिलं सा. बाळू मामाची बायको प्रत्यक्ष देवाची बायको म्हणून घेण्याचं भाग्य लाभलं मला. असं भाग्य कोणाला लाभल्याचं ऐकलंय असं तुम्ही? सांगा की. सत्यवा, असं बोलून तुम्हाला लाजिवलं समजलं? नाही, तुम्ही लाजावं म्हणून नाही बोलली मी. मला केव्हा तरी बोलायचंच होतं. जलंभर मी तुमचा रागच केला. तुम्ही जवळ होता सा तेव्हा तुम्ही कळला नाही मला. पण तुम्ही लांब गेल्यावर मला तुमची किंमत कळली धनी. माणूस जवळ असला की त्याची किंमत कळत नसते. म्हणूनच आता मी लई लांब जायचं ठरवलंय. अगं बाई, आता कुठे निघालायसा? आता लई लांबचा पल्ला गाठायचा आहे. परत कधी येणार? अगं येडे, आता येणं जाणं असंच चालू राहणार. काहीतरी कोड्यात टाकणार बोलू नका सा. मला सोडून आता तुम्ही कुठं बी जाऊ नका सा.
झालं एवढं दुरावा बस झाला. इथंच राहावं. मी मी माझ्या या देवाला देवाऱ्यात बसून रोज त्याची पूजा करणार आहे. अगं खुळे, मला कसं थांबता येईल? मला जावंच लागल. आणि जातो तरी कुठं? तुझ्याजवळ मनानं राहता यावं म्हणूनच मला लांब जायचं आहे. तू कवा बाबी मनानं साथ घाल, तुझ्यापाशी मी धावत येईल. मग तर झालं, पर मला आता गेलंच पाहिजे. अशा पावसातनं परत जाणार तुम्ही? जायलाच पाहिजे. नाही तनी तुम्ही जाऊ नकस. मला पुन्हा पोरक करून जाऊ नकस धनी. तुम्ही जाऊ नकस. असं रडू नका सत्यवा. खरं सांगायचं तर मी कुठं बी जात नाही आणि कुठनं येत बी नाही. मी इथंच हाय. मला जन्म बी नाही, मरण बी नाही. तू साथ घाल, मी हजर राहीन. नाही धनी, मी आता नाही धनी, तुम्ही जाऊ नकस. तुम्ही जाऊ नकस धनी. स्वतःला सांभाळ. तुम्ही जाऊ नकस. येतो मी. नाही धनी, धनी, नाही धनी, 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 अशा पावसात जाऊ नकस धनी. धनी, धनी, इथंच राहा. तुमची माफी धनी, इथंच राहा धनी. धनी, धनी, मला सोडून जाऊ नकसा धनी. किती वाजलं रे? 12 वाजून गेलात मामा. म्हणजे शनिवार सपला. असं करायला मामा? देवा, मला असं सपन कार्य पडलं. कार्य असं झालं देवा.